नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडक या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आहोत नागपूरच्या विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण या प्रांगणामध्ये आहोत. नेमकं या हिवाळी अधिवेशनामध्ये काय झालं, काय अपेक्षा होत्या विदर्भाच्या या हिवाळी अधिवेशनाकडनं आणि त्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या, संपूर्ण राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या या हिवाळी अधिवेशनातनं काय अपेक्षा होत्या ते आपण तपासणार आहोत. या व्यतिरिक्त अर्थातच या हिवाळी अधिवेशनाचं जे मुख्य प्रयोजन आहे, विदर्भाचा जो काही सगळा अविकसित असा जो भाग आहे, त्या विदर्भाच्या अविकसित भागासाठी नागपूर कराराप्रमाणे हे अधिवेशन इकडे त्याचं प्रयोजन केलं गेलं आणि त्या अधिवेशनाची आता निष्पत्ती काय होते हे आपण या निमित्ताने तपासणार आहोत. आणि अर्थातच या बेधडकमध्ये, या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्यासोबत मान्यवर आहेत या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहेत राम शिंदे, गृह आणि कृषी राज्यमंत्री. आपल्यासोबत आहेत अर्जुन खोतकर, शिवसेनेचे धडाडीचे आमदार आहेत, ज्येष्ठ आमदार आहेत. विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आहेत. आणि बच्चू कडू आपल्यासोबत आहेत, आमदार. या सगळ्यांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. आणि अर्थातच पहिला प्रश्न मला विचारायचा आहे, बच्चू कडू, तुम्हाला विचारायचं आहे की ज्या पद्धतीनं हे सगळं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे, या हिवाळी अधिवेशनामधल्या ज्या अपेक्षा होत्या या सगळ्या संपूर्ण विदर्भाच्या पट्ट्यातल्या आणि अगदी कृषी क्षेत्राशी निगडीत जे प्रश्न आहेत, मराठवाडा असेल आणि आता विदर्भ असेल आणि इतर उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच कृषी क्षेत्रातली जी काही परिस्थिती आहे, त्यानिमित्तानं आज पुन्हा काही चर्चा झाली, दुष्काळी चर्चा झालेली आहे. तुमच्या अपेक्षा या गेल्या 2 आठवड्यामध्ये पूर्ण झाल्यात का? खरं तर आम्ही पाहतोय का विदर्भाच्या अनुशेषाचा एक ॲक्शन प्लॅन बनायला पाहिजे होता. ते स्पष्ट करायला पाहिजे होतं का तुम्ही त्या बाजूनं जेव्हा होते तेव्हा अनुशेषा नावाचा डोंगर पिटत होते. त्या डोंगरातलं किमान एखादा खडा तरी उचलून दाखवला का तुम्ही? ते इथं काही दिसत नाही. शेतकऱ्याच्या विषय आपण पाहतो का अनुशेषाचा विचार केला तर सुप्रमामध्ये आमचे माझ्या जिल्ह्यातले 32 पैकी 23 प्रकल्प अडकून बसले, एकही काम सुरू नाही आहे. म्हणजे अनुशेषामधले प्रकल्प सुद्धा सुरू नाही आहे, त्याचं काही ॲक्शन प्लॅन नाही आहे. ऊर्जा बाबतीत बोललं तर आपण कृषी पंपाचा लागण तितका अनुशेष आहे. अजूनही आम्ही पाहतो का विद्युत इथं तयार झाली, हे मार सांगत होते का या विदर्भात विद्युत तयार होतं, आम्ही पश्चिम महाराष्ट्राला कसे देऊ? मग आता इथं विद्युत तयार असताना सुद्धा मग विदर्भात लोडशेडिंग कसं आहे? सरकार तुमचं आहे, ऊर्जा मंत्री इथला आहे, मुख्यमंत्री इथला असताना याच्यावर खरं तर ॲक्शन प्लॅन तयार व्हायला पाहिजे होते. स्पष्टता सांगायला पाहिजे. जे तुम्ही तिकडे बोलत होते तेव्हा इथं आता असताना त्या भूमिका का घेत नाही? हा तुमचा मुख्य प्रश्न आहे. पुन्हा विजय वडेट्टीवार, विरोधी पक्ष म्हणून तुम्ही या सगळ्या सरकारकडनं ज्या अपेक्षा केल्या होत्या त्या अपेक्षा आत्ताच्या या अधिवेशनात गेल्या 2 आठवड्यामध्ये पूर्ण होताना तुम्हाला दिसतात का? आणि खास करून विरोधी पक्ष म्हणून पहिल्या पूर्ण आठवड्याभर जवळजवळ कामकाज झालेलं नाही आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा गोंधळ घातलेला आहे. विरोधी पक्ष म्हणून तुमचा जरी हक्क असला या सगळ्या संसदीय प्रक्रियेमध्ये, तरी सुद्धा काम काही झालं नाही, हे सुद्धा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. नाही, काम म्हणजे काय मिळालं आजच्या पॅकेजमध्ये? काय या सगळ्या पॅकेजमधून शेतकऱ्यांना काय रिलीफ मिळणार आहे? उद्या शेतकऱ्यांची आत्महत्या थांबणार आहेत म्हणून आम्ही घोषणा केली होती. आपली मागणी होती की घोषणा करा, होऊन जाते, कशाला वेळ घालवायचा? आणि या सगळ्या 4 दिवसाच्या अधिवेशन आम्ही बंद पाडला तर यामध्ये आमच्या वैयक्तिक कामासाठी नाही, जो मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ झाली. महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस आम्ही आमचं सरकार होतं, आत्महत्यावरून केवढं रान पेटवलं जायचं आणि हेच सांगायचे. आज विदर्भामध्ये सर्व विदर्भाचे मुख्यमंत्री, विदर्भाचे केंद्रीय मंत्री, फार मोठे वजनदार व्यक्तिमत्व आहे आणि हे सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये सगळे मंत्री महत्त्वाची खाती यांच्याकडे आहेत. फायनान्स आहे, तुमचा ऊर्जा आहे, तरी पण विदर्भात 1200 आत्महत्या होतात. मग काय यांचं फेल्युअर नाही? या सरकारने जर चांगलं पॅकेज दिलं असेल तर 1 वर्षात त्याचा काहीतरी परिणाम दिसला असता ना. नाही पूर्णतः आत्महत्या कमी झाल्या असत्या, पण कमी म्हणजे आत्महत्या झाल्या नसत्या, पण काही कमी तर झाल्या असत्या, ते तरी दिसतं का? आणि आजचा पॅकेज पाहिल्यानंतर खोदा पहाड निकला चुवा. तुम्ही म्हणता की खोदा पहाड निकला चुवा. पुन्हा तुम्ही स्वतः सत्तेमध्ये आहात, म्हणजे शिवसेना सत्तेमध्ये आहात, भाजपबरोबर तुम्ही खांद्याला खांदा लावून आता या सरकारमध्ये आहात, पण तरी अजून नाराजी दिसते. म्हणजे कुठेतरी आज एक अत्यंत महत्त्वाची माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलेली की 13% मराठवाड्यामध्ये फक्त पाणी आता शिल्लक आहे. एवढी जर भीषण परिस्थिती असेल, आपण काय करणार आहोत? तेव्हा राजकारण करणार आहोत या सगळ्या विषयांवरती की काही ठोस असं या उर्वरित 2-4 दिवसामध्ये आपल्याला मिळणार आहे? नाही, मुळामध्ये 13% माननीय मुख्यमंत्री महोदय कोणत्या आधारावर बोलले मला कल्पना नाही, परंतु आम्ही मराठवाड्यात राहणारे माणसं आहोत. आम्हाला कल्पना आहे की 8%पेक्षा सुद्धा कमी पाण्याचा साठा मराठवाड्यामध्ये शिल्लक आहे आणि ही अत्यंत भयावह आणि भीषण अशा प्रकारची परिस्थिती आहे. मगाशी म्हणल्याप्रमाणे की जवळपास या सर्व गोष्टी अर्थकारणाशी निगडीत आहेत. पैसा कोणत्याही सरकारकडे असेल तर निश्चितपणे मग कुठलीही कामं सरकारला करता येतील. त्यामुळे आता आर्थिक परिस्थिती जी आहे ती सरकारची सर्वांच्या समोर आहे.
आणि त्यामुळं मला असं वाटतं की अर्थकारणामुळं कदाचित या सर्व बाबी ब्रेक झाल्या असाव्यात असं मला या ठिकाणी वाटतं. मला असं वाटतं की नागपूर कराराप्रमाणे हा आपला नागपूरचं अधिवेशन या ठिकाणी होतं. मराठवाड्यामध्ये या ठिकाणी एक बैठक कॅबिनेटची घ्यावी हे ठरतं, पण तो यातून फार काही बाहेर येतं अशातलं काही आतापर्यंत आम्हाला जाणवलं नाही. गेली 25 वर्ष आम्ही विधानसभेत आहोत. मग तो निश्चितपणे फक्त नागपूरचं अधिवेशन या ठिकाणी या पर्यटन करा 15 दिवस 1 महिन्याभराचं निघून जा अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी आहे. पण तो आज त्यात मुख्यमंत्र्यांनी फार काही जसं आमचे मित्र विजय वडेट्टीवार म्हणले की खोजा पहाड निकला चुवा, पण एक तर झालं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज या ठिकाणी मागेल त्याला शेततळं आम्ही देणार आहोत अशा प्रकारची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केली आणि ही घोषणा शेतकऱ्यासाठी अत्यंत स्वागतार्थ आहे. मला असं वाटतं की या संदर्भात सुद्धा कन्फ्युजन आहे, माझ्या मनात कन्फ्युजन आहे. मागेल त्याला शेततळं मला वाटतं की रामभाऊनी हे आता स्पष्ट करावं की माझा पुढचा मुद्दा घ्या की शेततळ हे 100% देणार आहोत की त्या तळ्याला शेततळ्याला काही जुजबी रक्कम देणार आहोत. तुम्ही जर जुजबी रक्कम देणार असेल तर मग पुन्हा लोकांच्या शिव्या आपल्याला खावं लागतील, लोकांचा संताप आपल्यावर ओढून येईल. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मागेल त्याला शेततळ द्यायची भूमिका घेतली तर 100% जो काही तलावाला खर्च येईल 5 लाख 6 लाख तो पूर्णचे पूर्ण शेतकऱ्याला दिला पाहिजे, ही मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या वतीने मागणी माझी. नक्की तुम्ही म्हणताय की 5 ते 6 लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याला दिले पाहिजेत. रामशिंदे, मुळात हे सगळं शक्य आहे का? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा जो हिवाळी अधिवेशनातला हा सगळा गेल्या काही काळातला दुसरा आठवडा आहे, दुसऱ्या आठवड्यामध्ये कामकाज सुद्धा अत्यंत कमी झालेलं आहे. कोण जबाबदार आहे तुम्हाला वाटतं? नाही, याच्यामध्ये नागपूर कराराप्रमाणे हे अधिवेशन होते. आपण पाहिलं असेल की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्याच्या नंतर मी सुद्धा गेल्या टर्ममध्ये 5 वर्ष विरोधी पक्षाचा आमदार होतो, कधी 2 आठवड्यापेक्षा अधिवेशन जास्त झालं नाही. पण गेल्या वेळेस सुद्धा 3 आठवडे झालं, यावेळेस सुद्धा 3 आठवडे आहे. आणि म्हणून नागपूरमध्ये अधिवेशन होत असताना नागपूर असेल, मराठवाडा असेल, विदर्भाचा सर्व भाग असेल याचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून त्या विषयावर चर्चा झाली पाहिजे असं नागपूर करारामध्ये आहे. उपराजधानी आहे, त्या अनुषंगाने चर्चा झाली पाहिजे. परंतु निश्चित स्वरूपामध्ये या गोष्टीचा अभ्यास करत असताना तत्कालीन सरकारच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या डोक्यावरती असणारं कर्ज आणि नंतर परिवर्तन झाल्यानंतर आलेलं सरकार, परंतु त्याच्यातून कुठेही सरकारने त्या गोष्टीचा उहापोह केला नाही, चर्चा केली नाही. त्या चर्चा अंती लोकांना फॅसिलिटीज आम्ही देऊ शकत नाही असं कधी कुठं काही म्हणलेलं नाही. परंतु तेवढ्याच मोठ्या क्षमतेने मुख्यमंत्री महोदयांनी गेल्या वर्षी 7,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं आणि 7,000 कोटीचं पॅकेज जाहीर करून आपण पाहिलं असेल की गेल्या वर्षभराच्या कालखंडामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट सातत्यानं वर्षभर पडत होता. अशाही परिस्थितीमध्ये सगळ्या 3 वेळा नुकसान झालं. 12 जिल्ह्यामध्ये झालं, 24 जिल्ह्यामध्ये झालं, गारपीट झालं. सगळ्या शेतकऱ्यांना अनुदान सरकारने दिलं, सगळे पैसे पण पोहोचले. अशा स्थितीमध्ये आज जे 10,512 कोटीचं पॅकेज त्यांनी जाहीर केलं की सर्वांना शेतकरी आणि 2019 पर्यंत जवळपास 2,500 कोटी रुपये याच्यामध्ये खर्च होणार. 26,000 वीज पंपांना आतापर्यंत कनेक्शन दिले. ऑक्टोबर 16 पर्यंत या संदर्भामध्ये 1 लाख शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्याच्या संदर्भात आहे. आणि आमचे मित्र आहेत बच्चू कडू साहेब, त्यांनाही माहिती आहे की आतापर्यंत जेवढे प्रोजेक्ट रखडले, का रखडले, कसे रखडले, त्याच्यामध्ये किती अनुदान उपलब्ध होतं, अनुदान उपलब्ध नसताना कशा प्रशासकीय मान्यता दिल्या आणि प्रशासकीय मान्यता नसताना 10 कामं सुरू करण्याच्या ऐवजी 100 कामं कसे सुरू झाले. मला त्याच्या जलसंधारणाच्या आणि जलसंपदाच्या कामाच्या खोलामध्ये जायचं नाही. परंतु हे सरकार आल्याच्या नंतर जे काही 80% कामं पूर्ण आहेत, काही 70% कामं पूर्ण आहेत, काही 60% कामं पूर्ण आहेत, असा प्राधान्यक्रमाने त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन निधी सुद्धा देण्याच्या संदर्भामध्ये कारवाई केली. आणि विशेष करून जसं म्हणले आमचे वडेट्टीवार साहेब की फायनान्स मिनिस्टर आहे, इलेक्ट्रिकल मिनिस्टर आहे, चीफ मिनिस्टर विदर्भाचे आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त सिंचन प्रकल्पाला इकडच्या महाराष्ट्राच्या तुलनेत जास्तीत जास्त जे सिंचन प्रकल्प रखडले होते त्याला सुद्धा अनुदान उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी, आणि जसं एखाद्याला वाटतं की मी जे काम केलं तर त्याचं माझ्यासारखंच अनुकरण दुसऱ्यांनी पण केलं पाहिजे. मला वाटतं हे कुठंतरी एकदा मी केलेलं काम जर बरोबर असेल तर दुसरं अनुकरण करेल. परंतु मला वाटतं एकदा हे पॅकेज जाहीर केल्याच्या नंतर देखील 70,000 कोटीचं पॅकेज काँग्रेस कालखंडामध्ये दिलं आणि तरी पण आत्महत्या होतच होत्या. आणि म्हणून कुठंतरी आता आपण जर मध्य प्रदेशचा विचार केला तर ह्या मध्य प्रदेशमध्ये आज 24 वरती GDPचा रेट गेलेला आहे. त्याचं कारण असं की त्याची शेतकऱ्याची सिंचनाची क्षमता वाढलेली आणि शेततळ्याच्या माध्यमातून, एक्सप्रेस कॅनलच्या माध्यमातून, तिथलच्या वीज निर्मितीच्या माध्यमातून तिथला जो GDP वाढलेला आहे. आणि मग त्या अनुषंगानं इथं पॅकेज जाहीर करून देखील आत्महत्या थांबलेल्या नाहीत. परंतु शेतकऱ्यांच्या जीवनावरती दूरगामी परिणाम करणारे घटक हे आता तात्काळ तर इफेक्ट मिळणार नाहीत. परंतु आता आपण पाहिलं असेल
की 6,200 गावं निवडली आणि त्याच्यामध्ये 24 MCFT डिसेंट्रलाइज्ड पाण्याचे साठे आपण निर्माण केले. यावर्षी परत आज मुख्यमंत्री महोदयांनी 5,000 नवीन गावं निवडणार आहेत असंही सांगितलंय. आणि म्हणून ह्याचे थोड्याफार कालखंडाने याचे निश्चित स्वरूपामध्ये इफेक्ट मिळतील. आणि थोडं वाट बघावी लागेल. तुम्ही म्हणता थोडं वाट बघावी लागेल. पुन्हा बच्चू कडू तुम्ही म्हणताय की हे सगळे प्रश्न प्रलंबित आहेत. आता ते म्हटलं की पॅकेज सुद्धा समाधानकारक देण्यात आलेलं आहे. मुळात या पॅकेजच्या बाबत किंवा काँग्रेससारख्या पक्षांनी आणि राष्ट्रवादीसारख्या पक्षांनी मधल्या काळामध्ये मागणी केली की आम्हाला कर्जमाफीच पाहिजे, दुसरं काही नको. हे सगळं प्रकरण आहे. सातत्यानं तेच मुद्दे गेले 15 वर्ष आपण बघतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये पण तेच आपण बघितलंय. सोल्युशन कशात आहे असं तुम्हाला वाटतं? खरं तर कर्जमाफी ही आताची मागणी नाही आहे, बरोबर नाही आहे. आता एकदा दुष्काळात हा महाराष्ट्र होरपळत आहे, अशा वेळी त्याच्या डायरेक्ट खिशात पैसे कसा जाईल ही व्यवस्था करणं महत्त्वाची आहे आणि ती पॅकेजच्या माध्यमातून निश्चित होईल. पण आता कदम साहेबांनी जे सांगितलं की बा आम्ही जलयुक्त शिवार केला, बिलकुल चांगली उपक्रम आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु स्वामीनाथन काय म्हणत होते आपल्या लक्षात देतोय का उत्पादन वाढलं पण उत्पन्न नाही वाढत. म्हणजे एका एकरात पहिले 4 क्विंटल ज्वारी व्हायची ते 12 क्विंटल झाली, पण पैसे मात्र 4 क्विंटलचे येत आहे. आणि ही इथंच सगळी मेक अटकली आहे. मुळात कसं आहे, तुम्ही भाव देत नाही आहे. तुम्ही 4,050 रुपये काँग्रेसचे भाव होते आणि 4,100 आता भाजपाचे भाव आहे. 50 रुपयानं वाढवले फक्त. लाज लज्जा काही राहिली नाही यांना. हे दोघंही सारखेच आहे. म्हणजे हमी भाव आम्ही पाहतो आहे, हमी भाव तुम्ही वाढवत नाही, उत्पादन खर्च कमी करत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कर्जमाफी करून माझं म्हणणं कर्ज मुक्त आणि त्याला कर्ज घ्यायची वेळ झाली नाही पाहिजे शेतकऱ्यावर. अरे तो एका दाण्याचे 100 दाणे पिकवतोय, काय म्हणून कर्ज घेणार त्यानं? कायमचा उपाययोजना आहे, त्याचा उत्पादन खर्च कमी केला पाहिजे. तुम्ही भाव देऊ शकत नाही. मोदी साहेबांना राम अवतार जरी घेतला तरी ते भाव देऊ शकत नाही. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. मग उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद रोजगार हमी योजनेमध्ये आहे. पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं हे MREGS मधून घ्या. उत्पादन खर्चातला सगळ्यात जास्त भाग हा 80% हा मजुरीचा आहे, 20% औषध आणि बियाणाचा आहे. आता हा 80% जर कमी झाला, अवकाळ आला, दुष्काळ आला, माझ्या शेतकऱ्याचे पैसे 20% जाणार, 80% कव्हर होईल. वरते भाव कमी झाले तर इकडे उत्पादन खर्च कमी झाला, भाव मॅनेज होईल. ही महत्वाकांक्षी योजना खऱ्या अर्थानं सरकारनं आणली पाहिजे आणि हे आणण्याची क्षमता नाही. भाव देत नाही. आपण त्यांना विचारू, तुम्हाला ही क्षमता नाहीये का की तुम्हाला या अशा प्रकारचे जे काही सुझाव असतील वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून असेल, कृषी तज्ज्ञ खूप आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, कृषी क्षेत्रावरती खूप अभ्यासक आहेत, हे असे जे काही सगळे प्रस्ताव आहेत त्या प्रस्तावावरती मान्यता द्यायची नाही अशी मानसिकता तुमची आहे की तुम्हाला जे तुम्ही आता करताय त्याच्यावरतीच दूरगामी त्याच्यातनं चांगले परिणाम येतील असं वाटतंय? केंद्रीय कृषी मूल्य आयोग आहे, गेली अनेक वर्ष तो होता आणि राज्यामध्ये अनेक कायदे मंडळात सदस्य बसले असताना त्यांना असं वाटायचं की राज्यामध्ये सुद्धा कृषी मूल्य असला पाहिजे आणि म्हणून राज्यात सुद्धा कृषी मूल्य आयोग आपण स्थापन केलेला आहे. आणि म्हणून त्यासाठी एकदा तो ऍक्टिव्हेट झाल्याच्या नंतर आपले जे पॅरामीटर लावलेत की मिनिमम सपोर्ट प्राइस ठरवण्यासाठी, तर ती केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर ती काही त्याला अर्थ नाहीये, मिळत नाही. मी म्हणत नाही ना, 6,800 आपण भाव ठरवलेला आहे कापसाचा, परंतु यावर्षी 4,100 हा केंद्राने मंजूर केलेला आहे. परंतु हे कुठेतरी फरक पडतोय. तुम्ही स्वामीनाथन आयोग शिफारस मान्य करणार नाही असं प्रतिज्ञापत्र लिहून दिलं सर्वोच्च न्यायालयात. तुमच्या जाहीरनाम्यामध्ये जेव्हा यवतमाळमध्ये मोदी साहेब होते तेव्हा चहापाण्याच्या बैठकीमध्ये सांगितलं होतं का 50% नफा धरून भाव काढू. आता 15% नफा धरून जो भाव शिफारस केली राज्य सरकारनं 6,000ची आणि यांनी 4,100 दाखल केली. म्हणजे तुम्ही राज्याचा कृषी मूल्य आयोग फायदा काय अर्थ काय त्याला? राज्य कृषी मूल्य आयोग स्थापन झालाय, त्याचं कामकाज सुरू होणं अजून बाकी आहे. पण हा एवढा मोठा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. आपण त्याच्यात मध्ये जो काही करणं आवश्यक आहे, आता त्या सिस्टीम प्रमाणे दरवर्षी 100-200 रुपये वाढतायत आणि म्हणून एवढा भाव वाढताय. एक जो त्यांचा मुद्दा आहे की सातत्यानं मी येतो तुमच्याकडे, एक मुद्दा जो आहे की सातत्यानं दूध असेल किंवा अगदी चणा असेल, हरभरा असेल, बाकी तुरडाळ असेल, या सगळ्याच्या संदर्भामध्ये हे सातत्यानं गेले काही काळात जे प्रश्न येतात त्याच्यामध्ये कुठेतरी कृषी क्षेत्रावरती प्राधान्याने त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाहीये. भाव कमी झालेत, आधीच्या सरकारपेक्षा आत्ताच्या सरकारने कमी भाव दिलेत, या आरोपावरती तुमचं काय म्हणणं? कमी भाव दिले नाही, त्यांनी पण मान्य केले, भाव दिलेत परंतु समाधानकारक वाढ नाही असं ते म्हटलेले आहेत. आणि त्याच्यामुळं उत्पादन खर्चावर आधारित जो भाव शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित आहे तो मिळत नाही, हे सगळ्यालाच मान्य आहे, आम्हाला देखील मान्य आहे. आणि म्हणून त्यासाठी मिनिमम सपोर्ट प्राइस जे केंद्र सरकार ठरवतं त्यांच्या समोर संपूर्ण देशातली राज्य असतात आणि त्या राज्याच्या अनुषंगाने ते भाव ठरवले जातात. आणि म्हणून आपल्या राज्यांनी जो भाव ठरवलाय तो भाव आपल्याला मिळत नाही. त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत आणि त्या अनुषंगाने तो भाव ठरवतो. एक जो मुद्दा आहे म्हणजे ह्या सगळ्या चर्चेमध्ये आपल्याला सातत्याने दिसतंय की कुठेतरी सगळेजण एका प्रश्नासाठी भांडतात पण एकमत नाहीये.
ह्या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये बिचारा शेतकरी जो आहे तो त्याची अपेक्षा आहे, खूप मोठी अपेक्षा आहे की हे काहीतरी होईल, पण होताना दिसत नाही. ह्या आत्ताच्या ज्या पॅकेजमुळे तुम्हाला असं वाटतं की काहीतरी पुन्हा एकदा दिलासा मिळेल आणि किमान निराश झालेला शेतकरी त्याची निराशा कमी होईल? नाही, मुळात हे पॅकेज काही शेतकऱ्याच्या हिताचं पूर्णपणे नाही. मगाशी बच्चू भाऊ म्हणल्याप्रमाणे की निश्चितपणे स्वामीनाथन आयोग जर स्वीकारला तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या कल्याण या ठिकाणी होऊ शकतं या मताचे आम्ही आहोत. मुळामध्ये 6वा वेतन आयोग, 5वा वेतन तुम्ही आयोग, तुम्ही सत्तेत आहात ना, सांगा ना तुमच्या पक्षाला, तुमच्या बरोबरच्या स्वामीनाथन आयोगा संदर्भातली तुमची भूमिका आधी विरोधात तुम्ही म्हटलं होतं की त्याच्या बाजूने आहात. आता त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही, भाजपचे कोणी लोक बोलत नाही मला या त्याच्याबद्दल. विषयावर माझं बोलणं करून द्या ना. नाही, मी बोलतो स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्याच्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये अभ्यास करून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की ह्या चर्चा गेली अनेक वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरूच आहे, तरी पण शेतकरी समाधान नाहीये. आणि हे एक वर्षामध्ये शेतकरी नाही रामभाऊ 7वा वेतन आयोग आपण स्वीकारायला लागलो. 6वा वेतन आयोग दिला त्यांना, 7वा वेतन आयोग स्वीकारायची तयारी आपली. मग मला सांगा की मग स्वामीनाथन आयोग स्वीकारायला आपल्या अडचण काय? आपण हा स्वामीनाथन आयोग स्वीकारला पाहिजे. मला एक सांगायचं आपल्या माध्यमातून की एक हत्या आम्ही समर्थन करत नाही. एक हत्या देशात झाली, संपूर्ण देशामध्ये वातावरण पेटलं, अहिष्णुता झाली. आज या वर्षामध्ये 3000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कोणी पुरस्कार परत केला? कोणत्या मंत्र्यांनी राजीनामा दिला? कोणत्या आमदारांनी राजीनामा दिला? मला सांगा की 3000 शेतकरी मरतात. आपण देणार आहात का? आपण राजीनामा देणार? राजीनामा देऊन हे प्रश्न सुटणार आहेत का? म्हणजे मूळ मुद्दा आहे, म्हणजे जर एवढं महत्वाचा हा मुद्दा आहे, तुम्ही सगळेजण, आपण सगळेजण शेतीशी संबंधित आहात. एका हत्येने देशामध्ये एवढं वातावरण तयार होतं. मला सांगा 3000 शेतकरी या राज्यामध्ये मेले, 3000 शेतकरी मेले. त्याचा विचार करायचा नाही का आपण? त्यामुळे माझी विनंती आहे की स्वामीनाथन आयोग हा आपण निश्चितपणे पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्र्यांशी आपण बोला आणि हा स्वामीनाथन आयोग आपण निश्चितपणे स्वीकारला तर आणि तरच शेतकऱ्याच्या मालाच्या दरामध्ये हा निश्चितपणे बदल होऊ शकतो. म्हणून शेवटी काय होतं, मागच्या कालखंडामध्ये सरकार येण्याच्या अगोदर कापसाला 6000 भाव मिळायचा. लोकांना काय माहिती आहे जागतिक बाजारपेठ काय? आज 4000 भेटायला लागला. लोक हे स्पष्टपणे म्हणतात की काँग्रेस राष्ट्रवादीने आम्हाला 6000 भाव दिला आणि काँग्रेस शिवसेना भाजप आली आणि आता 4100 भेटायला लागला. आम्हाला लोकांना फेस करावं लागतं. लोकांना माहीत नाही इंटरनॅशनल मार्केट काय, जागतिक बाजारपेठ काय. त्यामुळे मला असं वाटतं की लोक म्हणतात की भाजप सेनेने भाव कमी केला, याचं उत्तर कसं द्यायचं आपण लोकांना? त्यामुळे हा प्रश्न आमच्या समोर आहे. विषय एवढाच होता की निवडणुकीच्या पूर्वी ज्या काही आम्हाला ठीक आहे, आम्ही बाहेर सत्ता आमच्या हातून लोकांनी काढली, आम्हाला विरोधी पक्षात, पण दर 15 वर्ष आम्ही सत्तेत होतो. ठीक, आम्हाला जे काही करायचं आहे चांगलं 5 वर्षानं केलं असेल म्हणून आलो, पुन्हा 10 वर्षानं केलं असेल, पुन्हा निवडून दिले, काही चुकलं असेल आमचं. पण ह्यांना ज्या गोष्टी लोकांना यांनी आश्वस्त केलं, लोकांना आश्वासन दिलं की आम्ही कापसाला 6500 रुपये भाव देऊ, हे बोलले आहेत, भाषणं आहे त्यांची. धान उत्पादक शेतकऱ्यांना सांगितलं आम्ही 3500 रुपये भाव देऊ. बोलायचं, तुम्हाला अभ्यास होता, विरोधी पक्षात असताना खूप अभ्यास झाला होता तुमचा. तुम्ही हे लोकांना कशाला फसवी आश्वासनं देता? लोकांच्या भावनाशी का खेळता तुम्ही? मग हे खेळल्यानंतर, भावनाशी लोकांशी खेळल्यानंतर आता मात्र बदलायचं आणि आता सांगायचं आम्हाला करता येतं. काय गरज होती सुप्रीम कोर्टामध्ये स्वामीनाथन आयोग लागू करता येत नाही म्हणून एफिडेव्हिट द्यायची? काहीच गरज नव्हती, पण केलं यांनी. मग 7वा वेतन आयोग का नाही गेले सुप्रीम कोर्टात? आम्ही नाही लागू करू शकत म्हणून किती कोणी ओरडू देत. ज्या वेळेस आम्ही 5वा वेतन आयोग लागू केला त्यावेळेस देशभरामध्ये मोर्चे निघाले. हे सरकार केवळ कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या, प्रशासनाच्या मागे आहे, या सरकारला शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही, अशा प्रकारचे फलक लावलेत, आंदोलनं झाली आणि सांगितलं, पहा शेतकऱ्यांनो, तुम्ही आत्महत्या करताय पण तुम्हाला काही मिळत नाही आणि हे सरकार जे आहे हे 5वा वेतन आयोग लागू करून या पोट भरलेल्या माणसाचं पुन्हा अधिक पोट भरताय, पण उपाशी माणसासाठी काही करताय, असं त्यावेळेस त्यांनी केलं. मग 7वा वेतन आयोग का लागू केला? एक मुळात विषय असा, मला पूर्ण करू द्या की विषय, मला यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे, मी काय विरोध हे करणार नाही की 1 वर्षामध्ये त्याचा परिणाम, पण तुम्ही तुमची वाटचाल ज्या दिशेने आहे, तुमची धोरणं ज्या दिशेने चालली आहेत, हे मात्र अत्यंत चुकीच्या दिशेने चालले आहेत. हे वाढलेल्या आत्महत्यावरून हे दिसून येत आहे. आज ज्या घोषणा केल्या आहेत, मुळात आजच्या विषयावर आपण आलं पाहिजे खरं म्हणजे, की आम्ही 4 दिवस हाऊस बंद पाडला, मोर्चा काढला, आंदोलनं केली, ठीक आहे, आम्हाला जो काम करायचं होतं तो आम्ही केला. शेतकऱ्यांच्या भावना मागील वरील बघाने हाऊसमध्ये बोलताना अजितदादा बोललेत की 5000 शेतकरी मागच्या वर्षी आले, यावर्षी 1,00,000 शेतकरी आलेत अनेक. आणि तुम्हाला एक सांगू पुन्हा, रेकॉर्ड ब्रेक गेल्या 15 वर्षात निघाले नाहीत तेवढे मोर्चे यावेळेस आले विधानभवनावर. एक मंत्री गेला नाही मोर्चांच्या पुढे. मागच्या वर्षी सगळे मंत्री धावत होते मोर्चांच्या पुढे आणि सांगत होते, काय भाषण होती त्यांची, तो या काँग्रेस सरकारने, मला बोलू द्या एकदा, काँग्रेस सरकारने तुमच्यावर अन्याय केला, आम्ही आता सत्तेत आलो, तुमचं सरकार सत्तेत आलंय, आम्ही सगळे करून टाकू. यावर्षी सगळ्यात जास्त मोर्चे आलेत, एक माणूस त्या बिचाऱ्या मोर्चापर्यंत पोहोचला. लाठीमार एक महत्वाचा मुद्दा आहे. विजय वडेट्टीवार म्हणतात की तुम्ही कोणी मंत्री म्हणून तिकडे गेलेले नाहीत मोर्चाच्या समोर आणि त्या अर्थाने लोकांची निराशा होते. मंत्री म्हणून अनेक वेळा
मी सुद्धा 2-3 मोर्चाला अटेंड केलेलं आहे. ज्या डिपार्टमेंटशी संबंधित विषय आहे ते मंत्री जातात बी, नाही गेले तर त्यांचं डेलिगेशन इथून अटेंड केलं जातं. आज पण मी 6-7 म्हणजे या मोर्चाला अधिवेशनात गेलेत असं तुम्ही नाही म्हणताय ना? या अधिवेशनामध्ये सुद्धा मी गेलो, गिरीश महाजन गेले, खडसे साहेब गेले, माझ्या बरोबरच गेले. मग तुम्ही काय म्हणताय की आलेले नाहीयेत कोणी नेते गेलेले नाहीत म्हणून, मंत्री गेले नाहीत तुम्ही म्हणताय, हे म्हणतात की गेलेले आहेत. त्यामुळे कालचा सुद्धा लाठीचार्जच्या संदर्भामध्ये मंत्री महोदय पंकजा मुंडेंनी त्या डेलिगेशनला घरी वेळ दिला होता, त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांनी दिलेलं आश्वासन मान्य झालं नाही, म्हणून तो परत रात्री त्यांनी बसायचं ठरवलं आणि सकाळी त्याच्यामध्ये लाठीचार्ज झालेला. आणि मग अशा अनुषंगानं मंत्रिमंडळात एकदा अधिवेशन सुरू झाल्याच्या नंतर आणि अधिवेशनाचा सुरू झाल्याच्या नंतर जो काही पिरियड असतो, जे काही मॅनेजमेंट असतं किंवा दोन्ही सभागृहामध्ये अटेंडन्स असतो, त्या अनुषंगाने त्यांचं डेलिगेशन आलं काय आणि मोर्चाला सामोरं गेलं काय, दोन्ही गोष्टी एकच आहेत. आणि त्यामुळं अधिवेशनावरती मोर्चे जास्त आले म्हणून त्याचं विषय होऊ शकत नाही. मूळ मुद्दा आहे की सामान्य माणूस चिडलेला आहे, कंटाळलेला आहे, त्याचे प्रश्न वर्षानुवर्ष सुटत नाहीत. गेले 15 वर्ष सुटले नाही आणि या वर्षी सुद्धा गेलं 1 वर्ष सरकार आता पूर्ण करते, त्याच्यातही सुटतानाची त्याला आशा दिसत नाहीये. हा सगळ्यात गंभीर मुद्दा आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे मुख्यमंत्री म्हणालेत की जवळजवळ 13% आता पाणीसाठा मराठवाड्यासारख्या परिसरामध्ये शिल्लक आहे. अर्जुन खोतकर म्हणतात की तो 8% आसपास असेल, कदाचित इतका कमी साठा असेल. अत्यंत भयावह अशी परिस्थिती आहे. मराठवाड्याच्या लोकांनी करायचं काय, विदर्भातल्या लोकांनी काय करायचं, त्यांना जी अपेक्षा होती ती का पूर्ण होत नाही, या संदर्भातली चर्चा आहे. आपण चर्चा सुरू ठेवणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अर्थात आपण चर्चा करतोय नागपूरच्या या हिवाळी अधिवेशनाच्या संदर्भामध्ये आणि अर्थात या हिवाळी अधिवेशनामध्ये जे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर असून उभा आहे तो म्हणजे दुष्काळाचा. आणि या दुष्काळाच्या संदर्भामध्ये 10,712 कोटी रुपयांचं जे पॅकेज जाहीर झालं आहे त्या अनुषंगाने आपण आतापर्यंत चर्चा केली. अनेक प्रश्न आहेत या अधिवेशनामधले, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे हे जे 10,712 कोटीचं जे पॅकेज दिलेलं आहे या संपूर्ण पॅकेजमध्ये कुठेतरी असं दिसतंय की काही आधीची रक्कम आहे ती त्याच्यामध्ये आणलेली आहे. हे पॅकेज पूर्णत्वाला कधी जाईल आणि त्याहीपेक्षा तातडीने मदत जी आहे, जी अपेक्षित आहे शेतकऱ्याला, ती कधीपर्यंत मिळेल असं? एक जर पाहिलं आपण तर शेतकऱ्यांना जी मदत देण्याची आवश्यकता आहे की आपण शेततळ्याचा प्रश्न आणला, आपण डायरेक्ट शेततळे करायला सांगितलं, वीज जोडीचा विषय असेल तो विषय केला, अवकाळी पाऊस गारपीटच्या माध्यमातून जी मदत करायची आवश्यकता असेल ती त्या शेतकऱ्यांना डायरेक्ट दिली. त्याचबरोबर 4,000पेक्षा जास्त जे काही पुनर्जीवन कर्जाचं करायचं होतं त्यामध्ये 3% यावर्षी तर व्याज घेतच नाही, पुढे 6%, 12%च्या ऐवजी 6% घेणार. याच्या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना सवलती देण्याचा विषय आहे. त्याच्यानंतर अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत मराठवाडा आणि विदर्भ इथल्या शेतकऱ्यांना डायरेक्ट जे अन्न पुरवण्याच्या संदर्भामध्ये सोय केलेली आहे आणि त्याच्यामुळे ही डायरेक्ट मदतच झाली. पैशाच्या रूपानं डायरेक्ट त्याच्या अकाउंटमध्ये पैसे देण्याच्या ऐवजी त्याची जी काही कुटुंबाची गरज आहे आणि जो शेतकरी आहे त्याला ती गरज पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. त्याचबरोबर आता पूर्वीच्या कालखंडामध्ये 50% जर नुकसान झालं तर त्याचा पंचनामा आणि नुकसान भरपाई मिळायची, आता ते आपण 33%वर आणली. त्याचबरोबर अनेक या आपत्कालीन स्थितीमध्ये जर नुकसान होत असतं तर त्याच्यामध्ये 1.5पट सगळ्यांची रक्कम पण वाढवलेली आहे. त्याचबरोबर कुणी जर निधन झालं तर त्याला पूर्वी 1 लाख रुपये मिळायचे, आता 4 लाख रुपये मिळतात आपत्कालीन जर त्याचं निधन झालं तर. आता परत इन्शुरन्स कव्हरेज 1,37,00,000 शेतकऱ्यांना आपण इन्शुरन्स कव्हरेज दिलं की त्यांना आता इन्शुरन्स कव्हरेजच्या माध्यमातून पूर्वी 1 लाख मिळायचे, आता 2 लाख मिळतात. आणि या सगळ्या ज्या सुविधा आहेत शेवटी डायरेक्ट पॅकेज देऊन माणसाला शेवटी पैसे मिळाल्याच्या नंतर आता त्यांची मानसिकता आणि मेंटॅलिटी ती होती की आता आपल्याला डायरेक्ट पॅकेज दिलं पाहिजे म्हणून पुन्हा पॅकेज मारतो. पण आमच्या मनात किंवा आमचं धोरण असं आहे की जेणेकरून शेतकऱ्याला ही पॅकेज, बच्चू कडूंनी सांगितलं की पॅकेज मागण्याची आवश्यकताच भासणार नाही, पण त्याला इन्फ्रास्ट्रक्चर, त्याचं जी काही मूलभूत सुविधा मिळण्याची आवश्यकता आहे, त्याच्या शेतीला पाणी, अवजारं, खतं, बियाणं, चांगल्या क्वालिटीची बियाणं, अशा पद्धतीने जर त्याचं स्ट्रेंथनिंग झालं, त्याला जर सक्षम करता आलं आणि त्याचा जर त्याच्या एकंदरीत आर्थिक परिस्थितीवर जर परिणाम झाला तर निश्चित स्वरूपामध्ये त्याला भविष्य काळामध्ये तुम्ही म्हणताय की हे सक्षमीकरण आहे शेतीचं आणि शेतकऱ्यांचं. अर्जुन खोतकर, तुम्हाला हे मान्य आहे का? नाही, अर्थात हे पाऊल आहे सक्षमीकरणाचं. 10,512 कोटीचं जे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं त्यामध्ये तुम्ही म्हणता त्या पद्धतीने जर असेल की बाबा त्यामध्ये 2800 कोटी रुपये विम्याचे आहेत, बाकी मग 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये तांदूळ
याही याचा अंतर्भाव आहे, त्यामध्ये जीवनदायी योजनेचं त्यातला अंतर्भाव आहे, त्यामध्ये विशेष शिबिर घेऊन काही लोकांना मदत केली त्याचाही अंतर्भाव आहे. पण मला असं वाटतं की हा जो याच्यातला मुख्य आहे तो फक्त शेततळ्याचा आहे. डायरेक्ट शेतकऱ्याला मदत मिळेल हा एकमेव जो महत्वाचा आहे आणि ती आमची मुख्य मागणी होती. ती एकमेव मागणी ती शेततळ्याची मागेल त्याला शेततळ. परंतु त्यामध्ये कन्फ्युजन मगाशी बोलल्याप्रमाणे ते कन्फ्युजन क्लिअर रामभाऊनी केलं पाहिजे की शेततळ देणार म्हणजे त्याला किती रक्कम देणार आहे. माझ्या मताने मी शेतकरी आहे, मला माहित आहे की 5 लाख रुपये शेततळ्याला लागतात, तर ते 5 लाख रुपये देणार आहेत का याचं कन्फ्युजन रामभाऊनी दूर नक्की केलं पाहिजे. आपण लगेच आता प्रश्न विचारू आणि त्या बरोबरीने आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जे थेट अनेक चर्चा आहे, दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा आहे, जलयुक्त शिवारासारख्या एका चांगल्या संकल्पनेमध्ये सुद्धा प्रचंड भ्रष्टाचार आहे, अनेक आमदारांनाच त्याची कामं दिली जातात, अशा पद्धतीचे आरोप आता सातत्यानं सगळीकडे ऐकायला मिळत आहेत. नेमकी काय परिस्थिती आहे या सगळ्याच्यामध्ये? नाही तर भ्रष्टाचाराचे आरोप, कारण ही कामं एकदम छोटी छोटी आहेत, त्यामुळे आमदार काय अशा छोट्या कामामध्ये लक्ष घालतील अशी मला वाटत नाही. मी पण एका जिल्ह्याचा पालकमंत्री आणि तिथं पण असं कुठं झालेलं नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन विषय असा आहे की यांनी जसं सांगितलं की हे राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे, त्याच्यामध्ये आपण शेततळी घेतो, MREGS मध्ये आपण शेततळी घेतो, त्याच्यामध्ये सुद्धा 100% अनुदान दिलं जातं आणि त्या सगळ्या योजनेच्या माध्यमातून त्याला जे फंड्स त्यांचं जे म्हणणं आहे की 5 लाख रुपये मिळतील की किती रुपये मिळतील त्याची स्पष्टता बाय कितीच आहे, त्याची पाणी कॅपॅसिटी किती आहे, त्याचा कागद कोणत्या दर्जाचा आहे, हे सगळं झाल्याच्या नंतर त्याला पूर्ण पैसे मिळतात, आजही मिळतात. 5 लाख रुपये मिळणार आहेत का हा विषय माझा आहे की त्या आपण अजून आज कन्फ्युज. मी स्वतः प्रश्न विचारला मुख्यमंत्री महोदयाला पण त्याचं उत्तर आलं नाही रामभाऊ. मला असं वाटतं की लोकांमध्ये कन्फ्युजन तयार होईल आणि हे कन्फ्युजन तातडीने आपण दूर केलं पाहिजे. मी शेतकरी तुम्ही शेतकरी आहात, मला असं वाटतं की 100% 5 ते 6 लाख रुपये लागतात आणि तेवढी रक्कम आपण दिली पाहिजे, त्याचा आग्रह आपण धरला पाहिजे. त्याबद्दल कन्फ्युजन दूर करा. मी तेच सांगतो, MREGS मध्ये आजही जर शेततळं घेतलं आपण तर त्याच्यामध्ये 100%च देतात आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत पण देतात आणि त्याचा काही सहभाग असेल तर आता हे जर एवढं कन्फर्म सांगतायत पण माझ्या माहितीनुसार तर 100% देतात. पण मला पण कन्फ्युज आहे की देत नसतील तर निश्चित स्वरूपामध्ये ठीक आहे. हा संभ्रम जो आहे तो लवकरात लवकर आपण स्पष्ट कराल अशी अपेक्षा करूया. कदाचित राम शिंदे सुद्धा या संभ्रमाबद्दल अधिक स्पष्टता आपल्याकडे काही वेळामध्ये नंतर देतील. पण सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा बच्चू कडू तुम्हाला विचारायचं, विजय वडेट्टीवार तुम्हाला सुद्धा विचारायचं आहे की जे जलयुक्त शिवार असेल, शेततळीसारखी योजना आहेत, ह्या दूरगामी परिणाम करणाऱ्या योजना आहेत आणि या योजनांचं तेवढं जो परिणाम आहे तो विदर्भात आपल्याला दिसत नाही. विदर्भामध्ये आपण ज्याला फिरतो सगळीकडे बघतो की तळी तिथे विदर्भामध्ये होताना दिसत नाहीत. काय कारण आहे? नाही, आपण एकतर आमच्या इकडे पहिले तर गावात त्या शेतात शेततळी करायला लोक नकार देतात. पण पर्याय कसा आहे, आता मी इथं शेततळं केलं, पाणी कसं नाही आता तिकडे शेतात, ते काय वरतून आपोआप जाणार आहे का? तुम्हाला तिथं मोटर पंप द्यावं लागेल ना. ती अधुरी योजना आहे. अंद कसं आहे, कपडे द्यायचे पण शिवून नाही द्यायचे, टेलर अटकून ठेवायचा, म्हणजे एखादं कुकर द्यायचा, शिट्टी द्यायची नाही, अशी योजना आहे. ही परिपूर्ण केली पाहिजे. शेततळ्यासोबत तुम्ही मोटर जर दिली नाही तर ते पाणी जाणार कसं शेतात आणि तो शेतकरी आणणार कसं? ह्या सगळ्या माझं असं मत आहे का हे सगळं जरी केलं, तुम्ही पाणी दिलं, बियाणं दिलं, खत दिलं, सगळं दिलं, उत्पादन वाढलं, भाव कोण देणार? भाव कोण देणार ते सांगा ना. आणि तुम्ही भावच दिला नाही म्हणजे एखाद्या लग्नात मंडप बम चांगला बांधला, चांगला मंडप आहे, जेवायला आहे, सगळ्या नवरते नवरीच नाही, अशा मंडपाचं काय समजायचं आपण? माझं म्हणणं आहे हे सगळं करत असताना मी पुन्हा सांगतोय का स्वामीनाथन जे म्हणतोय उत्पादन वाढलं, उत्पन्न कुठं वाढतंय, खिशात पैसे कुठे शेतकऱ्याच्या खिशात पैसे कसं येईल त्या योजना आखल्या पाहिजे. हे सगळं करता येतं शेतकऱ्याला, पैसे आल्यावर यांची गरजच नाही आहे. मी सांगतोय आम्ही यांना लागण तितका तलाव बांधून देतो सरकारला पोहायला. मुख्यमंत्री पोहोच जाईल, शिंदे साहेब पोहोच जाईल, सगळे पोहोच जाईल त्याच्यात. पण मूळ प्रश्नाला हात नव्हे हे बगल देण्याचं काम आहे आणि हे थांबवलं पाहिजे सर. विजय वडेट्टीवार तुम्ही सुद्धा सरकारमध्ये होता, गेल्या वेळेला 15 वर्षामध्ये सगळी सत्ता बघितलेली आहे. हे सगळं राजकारण आपण 2 मिनिटं बाजूला ठेवूया, पण राजकारणाच्या व्यतिरिक्त तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे या शेतकऱ्यांचे प्रश्न, जसं आता हे म्हणतात की भावच त्याला मिळत नाही तर तो करणार काय, हे सगळं जरी असलं एकीकडे तर दुसऱ्या बाजूला भाव मिळत नाही, काय व्हायला पाहिजे? अजून तातडीची एक युद्ध पातळीवरची मदत म्हणून काय व्हायला पाहिजे? आता खरं आहे की उत्पन्नासाठी उत्पन्न वाढलं पण खर्चही त्यापेक्षा डबल झाला. आणि आज तर एक 5 वर्षापूर्वी मजुरीचे दर या किमान 30 रुपयामध्ये आम्हाला शेतीवर बाई यायची रोवणं करायला, आज 150 रुपये घेते. पण yield मात्र कमी झाली किंवा तेवढीच आहे, त्यापेक्षा थोडी वाढली, 2 क्विंटल वाढली असेल.
पण खर्च जास्त झाला. खरं तर आता मुळात MREGS मधून शेतीची कामं घ्यावीत ही आमची पण मागणी होती. ही मागणी बच्चू कडू जी करतायत ती खरी मागणी आहे. आणि शेततळे गावागावात बांधायचे. आम्ही खूप मोठा कार्यक्रम राबवला हो. नाही राबवला असं नाही, ते आमचंच आहे. त्यामध्ये मग जवार विहिरी असतील, MREGS मधून 3 लाखाची विहीर असेल. तुम्ही कार्यक्रम राबवले त्याच्याकडे जायलाच नको. आता परिस्थिती काय बघा ना, आत्ताच्या 13% एका परिस्थितीवर- ठिकाणी जर का पाणी शिल्लक आत्ताच्या असेल परिस्थितीवर 6 महिन्यात मिळणार नाहीये पाणी लोकांना. यावर अंदाजे 8%. तातडीचे उपाय आता सांगतात ते 8% म्हणून आमचे अर्जुन भाऊ सांगतायत. तातडीचा उपाय आत्ता शेतकऱ्यांना रिलीफ देण्याची आवश्यकता आहे. शेतकरी आता उभा झाला पाहिजे. जी मानसिकता शेतकऱ्यांची आहे की हे जर पॅकेज वाचेल तो तर पुन्हा त्याची मानसिकता बिघडेल. मला असं भीती वाटते. नाही, म्हणजे मला मला भीती नाही. मला उपाययोजना यातले काही उपाययोजना ज्या महत्त्वाचा विषय करायच्या मला आहेत, की आज शेतकऱ्यांना नगदी रूपाने त्याच्या हातात काही पडले पाहिजेत ही आवश्यकता. ठीक आहे, कर्जमाफी आम्ही मागितली, कर्जमुक्ती मागितली, कोणी दिली नाही दिली, पण आज शेतकऱ्यांच्या पदरात काही नाही. 8 महिने त्यांनी कसं जगावं असा प्रश्न आहे. माझ्या मतदारसंघात मी आपल्याला सांगतो, माझ्या मतदारसंघात एकट्या 70 गावं अशी आहेत तिथे रोणीच झाली नाही. 70 गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. आज तिथे प्यायला पाणी आज लांबून आणतात. माझं एक बोरमाळा नावाचं गाव, मी गाव घेऊन सांगतो, 4 किलोमीटर नदी आहे. नदीवर लोक जात आहेत, त्या नदीमधून पाणी आणून हे करतायत. ही परिस्थिती निर्माण झाली. म्हणून तातडीच्या तुम्ही लॉंग टर्म योजना करा. उद्या तुम्ही संत्रा प्रक्रिया केंद्र करा, कापूस प्रक्रिया केंद्र ठीक आहे. करा, पण नक्की. आजच्या एक- स्थितीमध्ये शेतकऱ्याला जगवण्याची आवश्यकता जी आहे मला ते केलं पाहिजे. हां. बघा मंदार भाऊ, कुठेतरी चुकतं रामभाऊ आपलं, समथिंग रॉंग. कसं आहे की मला सांगा की आपण तूर डाळीचे भाव हां. 200 रुपये किलो तूर डाळ विकली आणि शेतकऱ्याला काय म्हणजे 15,000 रुपये क्विंटल तुरीचे भाव होते. आज तुरीचे भाव काय झाले? शेतकऱ्याच्या घरामध्ये तूर आली तर तूर आता 6,000 7,000 8,000 वरती आली. मला असं वाटतं कुठेतरी चुकतं. आता पोटवर तूर आलेली, जेव्हा शेतकऱ्याच्या घरात तूर येणार आहे तेव्हा बाहेरची आयात केलेली तूर आता पोर्टवर येऊन पडली आणि त्यानंतर आता बाजार गडगडले. म्हणजे ज्याला मिळायचं त्याला मिळणार आहे का? मग कुठेतरी आपलं चुकतं या नियोजनामध्ये. मला असं वाटतं की जो शेतकरी आहे त्याला जो भाव, जो जसा म्हणतो बच्चू भाऊ की त्याला भाव मिळायला पाहिजे होता. आता झालं असं की तूर शेतकऱ्याची गेली बाजारामध्ये, शेतकऱ्याला भाव भेटला नाही. साठे बाजार जे आहेत या साठे बाजाराला भाव भेटला आणि सरकारला कल्पना होती की तूर निश्चितपणे देशामध्ये ही कमी पडणार आहे. आणि मग त्याच वेळेस अशा पद्धतीनं आयात त्यावेळेस काय केली नाही. आयात आत्ताच का झाली? आता तूर आयात झाली पोर्टवर आणि आता शेतकऱ्यांचे भाव गडगडले. नक्की राम शिंदे ह्याच्यावर हा प्रश्न विचारायचा तुम्हाला की म्हणजे काही शेतीचे प्रश्न आपल्याला कळत आहेत की नाही अशी ही परिस्थिती आहे. जर आता तूर येणार असेल, बंपर क्रॉप समजा येणार असेल येणाऱ्या काही काळामध्ये, तूर येऊन पडली आणि बाहेरची तूर आली, हा साधा नियम आहे. कदाचित शाळेतल्या लोकांना सुद्धा माहिती असेल, शाळेतल्या मुलांना माहिती असेल. डिमांड सप्लायचा जो काही रेशो आहे तो आता बदलला आणि त्याच्यामुळे आता भाव पडले. हे का कळत नाही? म्हणजे आपल्या यंत्रणेला काय कळत नाही आहे? इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे काही इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट सातत्याने तुरीचे भाव जे अचानक मध्ये दिवाळीच्या वेळेस वाढले आणि त्याच्यामध्ये कंट्रोल आणण्याच्या संदर्भामध्ये राज्यस्तरावरती, केंद्र स्तरावरती कारवाई झाल्या. ते डाळ उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न झाले. परंतु हा ट्रेड करतात आणि त्यांच्या माध्यमातून ही कुठेतरी एकत्रित डाळ साचवली, इम्पोर्ट पण झाली नाही आणि म्हणून असे अचानकपणे भाव वाढले. परंतु आता आमचे मित्र खोतकर साहेब म्हणतायत की आता तुरीचं उत्पादन शेतकऱ्याकडे येतंय आणि इम्पोर्ट झालेली डाळ देखील येते, त्याच्यामुळे भाव जरा कमी झालेले आहेत. आणि मग अशी भाव जर तेच 200 किलोचे भाव राहिले तर आता शेतकऱ्याला ते मिळतील. निश्चित स्वरूपामध्ये तेवढ्या संदर्भामध्ये काही ट्रीटमेंट करून, काही फूड प्रोसेसिंग करून नंतर ते भाव वाढतात. परंतु त्या संदर्भामध्ये साठे बाजार लोक जमा करतील आणि पुन्हा त्या लोकांचं भलं होईल. शेतकऱ्याचं थोडी भलं होणार आहे. आज पोटवर तूर आली, आपलं चुकलं त्यामध्ये रामभाऊ, हे आपण कबूल करा, आपलं चुकलं त्यामध्ये. तुमचा मित्र पक्ष सरळ भ्रष्टाचार झाला. त्यांना माझा प्रश्न आहे का तूर मार्च मध्ये आली, तुरीचं उत्पादन कमी झालंय तुम्हाला माहित होतं? एवढे तर आपण पुढे नाहीये. तुरीचं उत्पादन कमी झालं तर यांनी साठे केव्हा मारायला पाहिजे, छापे केव्हा मारायला पाहिजे होते? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर सोडला, ऑक्टोबरला काय छापे मारले याने? ऑगस्टला काय छापे मारले नाही? ऑगस्टला का तूर आयात केली नाही? तुमच्याकडे आहे का उत्तर याच्यावर? 80,000 टन तूर आहे कुठे छापे मारून पकडलेली? शेतकऱ्याला काय मिळालं? काहीच मिळालं नाही. केंद्रात अरुण जेटली साहेबांनी देखील सांगितलं, गिरीश बापट साहेबांनी पण सांगितलं, केंद्रात राज्यात छापे मारले, ते छापे मारलेले साठे लोकांसाठी उपलब्ध करून दिलेले. परंतु आता ज्यावेळेस लोकांना उपलब्ध करून दिले म्हणतात नाही, अजिबात नाही. ते 2 दिवसाचं सोंग होतं दिवाळीच्या तोंडावर. 100 रुपये किलो प्रमाणे विकलेली डाळ ती कुठे आज आणि कुठे विकल्या गेली? ती शहरात, ग्रामीण भागात कोणाला मिळाली? आणि 86,000 टन तूर डाळ जप्त केली. वाटली किती? 12-13,000 टन. बाकीची डाळ कुठे आहे? कोणाच्या आहे का? हा अतिशय गंभीर आरोप आहे, त्याच्यावरती तुमचं काय उत्तर आहे?
त्यावरती प्रशासनाने योग्य ती दखल घेतली, त्याच्यामध्ये कारवाई देखील सुरू केलेली आहे आणि कारवाई सुद्धा चौकशी चालू आहे. चौकशी आणि रिपोर्ट येईल त्याच्यावर जे काही कारवाई निर्बंध तरी व्हायची, घालायला पाहिजे परंतु होते ना तुरीच्या लोकांना केंद्रावर. दीपावलीच्या कालखंडामध्ये तुरीची डाळ मिळावी या दृष्टिकोनातून सरकारने सर्वतोपरी प्रयत्न नाही, केले. याचा परिणाम माझा एक शेतकऱ्याला प्रश्न याचा आहे. रामभाऊ, याचा परिणाम शेतकऱ्याला पैसा मिळणार आहे का, भाव मिळणार आहे का शेतकऱ्याला, याचं उत्तर नाहीये. नाही, एक शेतकऱ्याला एक भाव एक मिळणार एक नाही. एक एक थोडा पुढे जाऊया. वेळ आपल्याकडे कमी असल्या कारणाने जो सगळा खटाटोप आहे, हा सगळा नागपूरचं हिवाळी अधिवेशन आहे, याच्यामध्ये सगळे आमदार येतात. एक आता पिक्चर पण निघालाय, काहीतरी सहल आहे की काय अशा अर्थाचा हा पिक्चर निघालेला आहे. एकूण या सगळ्या वातावरणामध्ये तुम्हाला असं वाटतंय का की जो मूळ मुद्दा आहे या संपूर्ण अधिवेशनाचा, या अधिवेशनातनं जे मिळाला पाहिजे ते मिळतंय? तुम्हाला असं वाटतंय हा जो खर्च जो आहे त्या खर्चाच्या समोर जेवढं जे परिणाम यायला पाहिजेत ते परिणाम मिळताना तुम्हाला दिसतात? नाही, अधिवेशन होणारच. इथं नाही झालं तर ते कुठे ना कुठे घ्यावंच लागेल. ते तर कायद्यानं बंधनकारकच आहे. पण याच्यातून जी दोनही पक्षाची, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी, याच्यामधला जो ताळमेळ नाही आणि काय मागणी करायला पाहिजे आणि कुठली घोषणा केली पाहिजे, हा जो खऱ्या अर्थानं जी व्यूहरचना पाहिजे ती झाली नाही. आणि सभागृहात आम्ही अधिवेशन पाहतोय का याच्यामध्ये काही बदल पण करणं आवश्यक आहे. ह्या बदल जर झाला नाही, अधिवेशनातल्या कामकाजाचा म्हणा इतर बाकीचा हा बदल झाला नाही तर फारसं काही बाहेर निघणार नाही, अशी अवस्था आहे. तीन आठवडे तुम्ही आता इतकी वर्ष बघताय, अधिवेशन सगळं चालू आहे. केवळ 2-2.5 खरं तर म्हणजे 2च आठवडे म्हणायला हरकत नाहीये. या 2 आठवड्यांसाठीचा एवढा मोठा खटाटोप आहे. या खटाटोपामधनं काही निष्पन्न होताना दिसत नाही. परिस्थिती जैसे की तैसे आहे. काय तुम्हाला वाटतं? नाही, मला जर वैयक्तिक विचारायचं असेल तर मी एवढं सांगेल, नागपूर कराराप्रमाणे हे अधिवेशन होतंय. या अधिवेशनात केवळ विदर्भ आणि मराठवाडा हा दुष्काळी भाग याची चर्चा होणं अपेक्षित आहे. पण इथे सगळ्या पूर्ण महाराष्ट्राची चर्चा होते. आमचे विषय जे असतात, ज्या विषयाला अत्यंत महत्वाचे विषय असतात, आता या विदर्भामध्ये सगळ्यात जास्त पिसला कोण जातो? मराठवाड्यातला शेतकरी आणि विदर्भातला शेतकरी. पण चर्चा कुठे चालली? भरकटत. आणि त्यामुळं इथे जर चर्चा होत असेल आणि या कराराप्रमाणे होत असेल तर केवळ आणि केवळ दुष्काळी भागातले, अविकसित भागातले, नक्षलग्रस्त भागातले, आदिवासी भागातले प्रश्नाला प्राधान्य दिले पाहिजेत आणि त्या प्रश्नाला प्राधान्य देऊन त्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे, तरच याचं फलित निघेल. अन्यथा हे असेच अधिवेशन होत राहील, निवड कराराप्रमाणे येतील, इथे अधिवेशन होईल. अधिवेशन आमची सरकार असू दे, यांची सरकार असू दे, फरक काय पडतो? काय होणार आहे? एक अर्जुन कुतकर, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुमचा सुद्धा प्रदीर्घ अनुभव आहे. मुळात या सगळ्या अधिवेशनामध्ये एक बघितलं तारांकित प्रश्न असतात. जसा हा खूप महत्त्वाचा मुद्दा विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला की या सगळ्या भागाचे प्रश्न आले पाहिजेत. मराठवाडा असेल, आदिवासी भाग असेल, यासाठीचं हे राखीव अधिवेशन असावं हे अपेक्षित आहे. हे असताना आपल्याला बघतोय तारांकित प्रश्न असतील किंवा बाकी सगळ्या याच्यावरती प्राधान्यानं बिल्डरचे प्रश्न सुद्धा यावेळेला खूप विचारले गेले आहेत आणि त्यातही ठराविक लोकांचे प्रश्न विचारले गेले आहेत. काय तुमचं म्हणणं आहे? नाही, प्रश्न उत्तराच्या तासामध्ये कोणता प्रश्न येईल तो त्याला काय ते बॅलेटद्वारे असतात आणि ते कॅम्प्युटर करतात, त्यामुळे तो भाग कदाचित सवाला मान्य राहील. पण मला असं वाटतं की आता या अधिवेशनात काय मिळालं तर शेततळे मिळालं, एक भावना आमची. दुसरं असं, माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्णपणे मी ऐकलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये केंद्राच्या मदतीचा कुठलाही उल्लेख आज मी ऐकला नाही. याचा अर्थ असा आहे, मी असा अर्थ करतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी कदाचित हे ब्रह्मास्त्र मागे ठेवलं असेल आणि केंद्राशी माननीय मुख्यमंत्र्यांचे संबंध चांगले आहेत. कदाचित केंद्राच्या प्रस्तावावरून काहीतरी राजकारण झालं असेल, परंतु मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी केंद्राचं अस्त्र मागे ठेवलं असं मला वाटतं. परंतु कदाचित जर केंद्राने मदत नाही केली तर मग या केंद्रामध्ये नक्की नाही, ब्रह्मास्त्र असेल कदाचित आपण विचारू त्यांना, आपण त्यांच्याकडे आहे किंवा वगैरे काही नाही. खरं आहे की याच्यामध्ये या पूर्ण भाषणामध्ये केंद्राच्या मदतीचा कुठेच उल्लेख झाला नाही. म्हणून मला भीती अशी वाटते की केंद्र यावेळेस या सरकारला पैसे देणार नाही. जो काही केंद्राने निर्णय घेतला 33% आत असलेले आणेवारीचे गाव आहेत, तो केंद्राने निर्णय घेतला त्या धोरणाप्रमाणे जे काही पैसे मिळायचे तेवढे मिळतील. पण जी गावं नजर आणेवारीमध्ये आता शेवटच्या अंतिम आणेवारीमध्ये ज्या गावांचा समावेश झाला, मागच्या वर्षी 24,000 गावं आणि या 50%च्या आत आणेवारीमध्ये होती, टंचाईग्रस्त होती. यावेळेस केवळ 15,000 गावं आहेत. आणि मी सांगतो, माझ्या जिल्ह्यातला कलेक्टरनी, चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी कलेक्टर या महसूल मंत्र्यांकडे, शासनाकडे प्रस्ताव पाठवून 176 गावांचा प्रस्ताव पाठवला की 50%च्या आत आणेवारीचा. त्या गावांचा समावेश या 15,000 गावामध्ये नाही आहे. मला भीती अशी वाटते, दुष्काळ जाहीर करायला पाहिजे. दुष्काळ जाहीर मनोहरजी, जर ही गावं म्हणजे हे जर 1076 गावं दुष्काळी जाहीर झाले नाहीत आणि केंद्रामध्ये पाठवलेल्या प्रस्तावामध्ये याचा समावेश नाही आणि यांना जर पैसे मिळाले नाहीत, मी सांगतो माझ्या एका जिल्ह्यामध्ये, मी माझ्या मतदारसंघामध्ये 2014 मध्ये केवळ 2 आत्महत्या होत्या, 2015 मध्ये 10 झाल्यात. मी परवा वाढदिवस नाही केला, पण प्रत्येक कुटुंबाकडे जाऊन 10,000 रुपये दिले. ही 2 वरून 10
मी सगळ्या टीव्ही पुढे महाराष्ट्राच्या पुढे बोलतोय 10 शेतकरी माझ्या मतदारसंघात आत्महत्या केली, केवळ 2 होते मागच्या वर्षात. तर हे प्रमाण जे आहे ना हे निश्चित वाढत चाललंय. धीर जो आहे शेतकऱ्याचा यामध्ये काय केलं, 2च पिकं घेतले, सोयाबीन आणि कापूस. तुरीला बाजूने टाकलं. संत्रा सडत आहे विदर्भातला, 100 रुपये किलोनं संत्रा मुख्यमंत्र्यांनी विकत घेतला, पण संत्र्याला काही दिलं नाही. केळीवाल्याच्या त्याच बोंबी आहे. म्हणजे बाकीच्या पिकाचा सुद्धा अंतर्भाव झाला नाही आणि ज्याचे 50% आणेवारी खाली आहे त्याला दुष्काळ तातडीनं जाहीर व्हायला पाहिजे. तो जर जाहीर झाला नाही तर जो दुष्काळाचा जो कार्यक्रम आहे तो लागू होणार नाही आणि केंद्राची मदत पण भेटणार नाही. ते तातडीनं करणं गरजेचं आहे आणि ते जर झालं नाही तर या पॅकेजला फारसा असा अर्थ होणार नाही. केळी उत्पादकांना सुद्धा मी एकच वाक्य सांगतो की 8 सत्ताधारी पक्षांच्या आमदाराला पायरीवर बसावं लागतं. म्हणजेच आपण समजू शकता की या सरकारचं धोरण कोणत्या दिशेने समाधानी सत्ताधारी पक्षाच्या मित्र पक्ष सुद्धा समाधानी नाही. तुम्ही अतिशय साध्या शब्दामध्ये बोलताय, तुम्ही मित्र पक्ष आहात, सत्तेत आहात, पण तरी सुद्धा एक जी मागणी सातत्यानं यांच्याकडनं झाली, एक दुष्काळाची मागणी आणि दुसरी म्हणजे केंद्राची जी मदत आहे ती, या 2 बाबतीत तुमचं शिवसेनेचं काय मत? मीच विषय काढला होतो केंद्राच्या मदतीचा. मला असं वाटलं म्हणून मी सांगितलं की ब्रह्मास्त्र कदाचित माननीय मुख्यमंत्र्यांनी मागे ठेवलं असेल. पण ही गोष्ट खरी आहे की राज्यात खरंच खूप वाईट परिस्थिती आहे राज्यातली. काही जरी झालं या चर्चा होत राहतील, पण तो शेतकऱ्याला मदत केली पाहिजे आणि ती मदत या माध्यमातून रामभाऊ आपण माननीय मुख्यमंत्री महोदयाला बोला, ती मदत करा. मला सांगा की माननीय उद्धव साहेबांनी शिवसेनेने नारा दिला होता की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायचा. आम्ही कोरा ही मागणी आमची आहेच, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायची ती मागणी आम्ही लावून धरतो. परंतु या पद्धतीमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण मराठवाड्यामध्ये 1 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या घरामध्ये स्वतःच्या फोटोग्राफीतले टाकले. आम्ही पक्ष म्हणून लोकांच्या पाठीमागे लोकांना मदत सगळे जवळजवळ आपला आरोप आहे. तुम्ही क्रिकेटला बंदी करता, पाकिस्तानाचं क्रिकेट इथं खेळू देत नाही, कांदा कसा आणू देता तुम्ही? त्याला का विरोध करत नाही? मग पाकिस्तानातला कांदा कसा चालतो तुम्हाला? अगं हे दूध यांचं असंच आहे. त्या जायकवाडी बाबतीत तर पण एका इकडे शिवसेना इकडे लढतं, तिकडे शिवसेना, सगळे पक्ष म्हणजे काँग्रेसवाले, भाजपवाले, शिवसेनेवाले, तिकडे नाशिकवाले वेगळे लढणार. पक्षाचं धोरण एकाच पक्षातले सगळे कार्यकर्ते मराठवाडा, उत्तर मराठवाडा लढत असतात एकमेकांच्या विरोधात. विषय आहे आपण कुलकर्णींना सुषमा स्वराजांनी भेट दिली आणि चर्चा घडवली, त्यावेळेस त्यांची भूमिका काय असेल? एक मुद्दा आपण अगदी वेळ कमी, राम शिंदेंना आपण थेट हाच प्रश्न विचारूया की मुळात जे ब्रह्मास्त्र अर्जुन खोतकर यांना वाटतंय कदाचित तर केंद्राची मदत आणि केंद्राची जी सर्वकालीन जी मदत येणाऱ्या काळामध्ये अपेक्षित आहे किंवा दुष्काळाच्या संदर्भातला जो मुद्दा आहे त्या संदर्भात कदाचित मुख्यमंत्र्यांकडे काहीतरी एखादं ब्रह्मास्त्र असेल असं त्यांना वाटतंय. तुमच्याकडे ते ब्रह्मास्त्र तुम्ही राखून ठेवलंय? मी पहिल्यांदा एक क्लिअर करतो की त्यांनी सांगितलं की 15,000 गावाचा समाविष्ट आहे. नजर अंदाज आणेवारीच्या नुसार संपूर्ण जी काही टंचाईग्रस्त परिस्थिती आहे ती शासनाने जाहीर केलेली आहे आणि जे खरीपामध्ये गावं येतात तेवढ्याचाच फक्त 15,000 गावाचा समाविष्ट आहे. अजून रब्बीचा दुष्काळ जाहीर होणं बाकी आहे, परंतु कुठेही दुष्काळामध्ये जी निकड असते, गरज असते, शासनाने मदत पुरवण्याची, टँकर असेल किंवा आणखी दुसरी कोणती मदत करायची असेल तर ती सगळी मदत केली जाते. रब्बीचं सुद्धा आता सेंट्रलची टीम येऊन गेलेली आहे, त्याची सुद्धा पाहणी झालेली आहे. त्यामुळे आता रब्बी आणि खरीप विमा देऊन टाका ताबडतोब, सांगा आदेश द्या. दोन्ही पण रब्बीचा विमा वाटप होत नाही, रब्बीचा विमा वाटप झाला पाहिजे, तातडीनं आदेश द्या. पूर्वीच्या तत्कालीन सरकारने 2 वेगवेगळे कधी केलं नाही. आमच्या सरकारने 2 वेगवेगळे दुष्काळ म्हणजे खरीप आणि रब्बी व्हेरीफाय केलेला आहे. त्याच्यामुळे आणखी याच्यामध्ये रब्बीचा दुष्काळ जाहीर होणं बाकी आहे. तो दुष्काळ केंद्राची मदत येईल का तुम्हाला? असं वाटतं की अतिरिक्त मदत जी गरजेची आहे ती केंद्राची? 4,002 कोटीचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र सरकारला पाठवलेला आहे. निश्चित स्वरूपामध्ये केंद्र सरकार राज्याला मदत करेल. मुख्यमंत्री महोदयांचं देशातलं वजन पाहता निश्चित स्वरूपामध्ये महाराष्ट्राला नरेंद्र मोदी सरकारांचं मदत करेल. परंतु रब्बीचा विमा पण मिळेल, खरीपाचा पण रब्बी मिळेल. आणि मला त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, आज मुख्यमंत्र्यांचं जर भाषण आपण चांगलं ऐकलं असेल, दर वेळेपेक्षा यावर्षी शेतकऱ्यांनी जास्तीचा अंतर्भाव हा विमा उतरवण्यामध्ये घेतलेला आहे आणि गेल्या वर्षी 1,599 कोटी रुपये एवढा मोठ्या प्रमाणावरती विमा मिळालेला आहे. आणि त्या अनुषंगानं जरा खोतकर साहेब मला वाटतं जास्तच बोललेत, परंतु आता लवकरच त्यांचं समाधान होईल. नाही समाधान सगळ्यांचंच झालं पाहिजे. मूळ
आपल्याकडे वेळ अक्षरशः कमी आहे. वेळ नाही. आत्महत्या आधी पण झाल्यात, आत्ता पण झाल्यात. एक मिनिट. सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो हाच आहे की या राज्यामधली जी परिस्थिती अभूतपूर्व अशी आहे. या परिस्थितीमध्ये कदाचित 72च्या दुष्काळापेक्षाही अतिशय गंभीर अशी परिस्थिती आहे. आता मुख्यमंत्री म्हटले, खुद्द शिवसेनेचे आमदार म्हणतात की 8% पाणी मराठवाड्यामध्ये शिल्लक आहे आणि आता मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की 13% पाणी शिल्लक आहे. अतिशय वाईट आणि विदारक अशी परिस्थिती आहे. हा प्रश्न केवळ राजकीय नाही आहे, तुमच्या आमच्या सगळ्यांचा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला सगळ्यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीनं सामोरं जायला पाहिजे अशी परिस्थिती. आणि त्यामुळेच आपण ही चर्चा आज दुष्काळाच्या मुद्द्यावरनं केलेली आहे. बेधडकमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.